नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज तासगाव इथे वंचित बहुजन आघाडी आणि तसेच स्वाभिमानी विकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचा एक जे पॅनल आहे त्याच्या प्रचारासाठी इथे उपस्थित राहते। आपण जर बघितलं तर संजय काका पाटील यांचं जे काम आहे त्या कामाच्या मागे आणि त्यांच्या विकास कामाच्या मागे खूप मोठा असा लोकांचा ओढ आहे आणि त्याचबरोबर खूप मोठा सपोर्ट हा त्यांना तसाही तासगावमधून नेहमीच मिळत राहतो। त्यांच्याबरोबर आता वंचित बहुजन आघाडीची भर पडलेली आहे आणि ही आघाडी जी झाली आहे ती आत्ता तरी आमच्या सगळ्या सर्वेसप्रमाणे लीडवरती आहे आणि नक्कीच विजय मिळेल। संजय काकांनी आणलेल्या निधीचा जो संजय काकांनी निधी आणला पण तिथले स्थानिक आमदार स्वतःची बिलकुल बोल लावून लोकांच्या घरी श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न केला। हे बघा, ज्यांना बॅनर लावायला लागतात त्यांना काम करायची वेळ नाही पडत आणि जी लोक काम करतात त्यांना बॅनर लावायची वेळ नाही पडत। की लोकशाहीला धोका आहे, 100 नगरसेवक आत्ताच निवडून आले। निवडणुकीच्या आधी 100 लोक कधी निवडून येतात का? मग जर 100 लोक निवडून आणायचे असेल तर निवडणूक घेण्याचं नाटक तरी कशाला करतात? जर 100 लोक एक निवडणूक व्हायच्या 7 दिवस आधी निवडून येत असतील आणि तर मग लोकांच्या मताच्या अधिकाराचं काय झालं, लोकांच्या मताचं काय झालं? आणि हा लोकशाहीचा खेळ खंडोबा झालेला आहे आणि तो थांबवण्याची आणि लोकशाहीला वाचवण्याची खरंच महत्त्वाची गरज आलेली आहे। आघाडीचं वातावरण घडवून झालेलं आहे, त्याबद्दल वेगवेगळं वातावरण आहे। तर आता सध्या ईव्हीएम मशीनचं काय बिहारची निवडणूक हे बघा, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 76 लाख मतदान हे 5 वाजल्यानंतर झालेलं आहे। आता हे 76 लाख मतदान जे 5 वाजल्यानंतर झालं त्याचा रिटर्निंग ऑफिसरकडे BLOनी रिटर्निंग ऑफिसरकडे आणि रिटर्निंग ऑफिसरनी कलेक्टरकडे याचा अहवाल दिला आहे का? कारण जे 5 वाजल्यानंतर मतदान होतं तेव्हा आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक चिठ्ठी दिली जाते आणि ती जितक्या चिठ्ठ्या वाटल्या जातात त्या चिठ्ठ्यांचा आकडा हा रिटर्निंग ऑफिसरला लिहून घ्यायला लागतो। तर जर 76 लाख चिठ्ठ्या ह्या महाराष्ट्रामध्ये वाटल्या गेल्या असतील आणि त्या 76 लाख चिठ्ठ्या या रिटर्निंग ऑफिसरकडनं कलेक्टरकडे आल्या असतील तर त्याचा पुरावा इलेक्शन कमिशननी तातडीने द्यावा, नाहीतर त्यांनी आम्हाला हा खुलासा द्यावा की हे 76 लाख वाढीव मतदान आलं कुठं। आणि हा एक महत्त्वाचा प्रश्न राहतो ज्याच्यावरनं लोकशाही धोक्यात आहे, हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो। आणि ह्यालाच जोडून एक जे आज जामनेरमध्ये प्रकार घडला की भाजपच्या लोकांनी दबाव टाकून उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले किंवा त्यांचे उमेदवारी अर्ज बाद करवले आणि त्याच्याचबरोबर जेव्हा निवडणुकीच्या 1 आठवड्याआधी 100 नगरसेवक निवडून येतात तेव्हा लोकशाही आणि लोकशाहीची प्रक्रिया ह्याच्यावरती खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ठीक आहे, महिलांच्या मुद्द्यावर मालेगावमध्ये अत्याचार आणि दिवसवाणी एक घटना घडली आहे आणि कधी म्हणजे माणुसकीला नुसतंच काळीमा फासणारी नाही तर खऱ्या अर्थाने माणुसकी आज समाजामध्ये संपली आहे काय, असा एक प्रश्नाचं चिन्ह उपस्थित करणारी घटना आहे। आणि माझं नुसतं याच्यावर एवढंच म्हणणं आहे की तातडीने ॲक्शन घेतली पाहिजे, ती सरकार घेतलीच आहे, पण ह्याच्याचबरोबर अवेअरनेस आणि इतकी क्रूर मानसिकता आज या समाजात येते कुठं नाही याचा तपास करून ह्या मेंटॅलिटीचा आणि मानसिकतेवरती काहीतरी इलाज हा तातडीने काढला पाहिजे। आणि मी नुसतं तेवढं म्हणू इच्छितो की ही पहिली घटना नाही आहे भारतात। काश्मीरमध्ये आसिफाबरोबर पण हेच झालं होतं, ते त्याला धर्माचं रूप दिलं गेलं होतं, इथे एक वेगळी घटना झाली। त्याच्याच आधी आपल्या सर्वांनी बघितलं असेल की डॉक्टर संपदा मुंडेंना काय ट्रीटमेंट मिळाली होती आणि ह्याच्यावरनंच एक महत्त्वाचा प्रश्न उतरतो की महिला असुरक्षित आहे, ही वस्तुस्थिती आहे आज या राज्याची, ही मानसिकता कुठनं येते आणि ह्या मेंटॅलिटीला या मानसिकतेला घालवण्यासाठी आपल्याला सर्वांना पक्ष म्हणून नाही तर एक राज्य म्हणून आणि एक समाज म्हणून एकत्र येऊन काय करता येईल याच्यावरती तातडीने चर्चा व्हायला पाहिजे आणि ॲक्शन घेतली पाहिजे। भाजप या ठिकाणी भाजपानं आतापर्यंत अनेक पक्ष फोडले, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, मात्र आता भाजपाकडून त्यांचेच मित्र पक्ष जे आहेत शिवसेना असेल किंवा अन्य पक्ष त्यांना पुढे आपल्या पक्षात घेत आहेत, याकडे कसं बघतो? नाही, हे सगळ्यांना माहिती होतं होणार आहे, भाजपला सिक्युअर पोझिशन पाहिजे होती मग ते होणार होतं आणि दुसरी गोष्ट होती की बिहार इलेक्शन नंतर हे चालू होणार होतं ते सगळ्यांना माहिती होतं आणि ते झाले चालू। आनंदराज आंबेडकरांनी आणि शिंदेची शिवसेना आज आघाडी झालेली आहे मुंबईसाठी, 3-4 महिन्यापूर्वीच झाली आहे।
आज अधिकृत ही अधिकृत पण प्रेस 3-4 महिन्यापूर्वीच घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने एक ठिकाणी उभं राहते. बऱ्याच ठिकाणी ही युतीमध्ये पण आहे. जसं आपण बघता तासगाव इथे स्वाभिमानी विकास आघाडीबरोबर आहे, तसं काही ठिकाणी काँग्रेसबरोबर सुद्धा युतीमध्ये, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युतीमध्ये, शरद पवारांबरोबर. आणि एक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच रिझल्ट दिली. कारण ह्याचं कारण एक सोपं आहे की वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि आमदारकी आणि खासदारकी या कार्यकर्त्यांचा कधी निवडणुका नव्हत्या. यांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होत्या आणि आता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ह्याच्यामध्ये सगळ्यांना येड लावणार. भविष्यात ही आघाडी पुढे राहील. नक्की राहील. मी काकांचा आशीर्वाद तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.